अगं ये ना तिथंच का थांबली माझ्याकडे आधी तर तू माझ्या स्वप्नात येऊन माझा हात आपल्या हातात धरून मला आपल्या प्रेमाच्या दुनियेत घेऊन जायचे पण ते स्वप्न आता संपलंय आणि आपण सध्याच जीवन जगत आहोत खरं म्हणजे नंदिनी माझ्या वेडातून बरा होण्यामागे तुझा सिंहाचा वाटा आहे तू माझ्या आयुष्यात आलीस आणि माझं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं ना तुम्हाला खरंच काहीच आठवत नाही तुमच्या अजिबात काहीच आठवत नाहीये मला आपण मला ना सगळं काही तुझ्याकडून ऐकायचं वेळेपणात मी तुझ्याशी कसा बोलत होतो कसा वागत होतो सगळं काही तुम्ही अगदी लहान बाळासारखे वागायचे कधीच कुणाची ऐकत नव्हते आणि ज्यावेळेस तुम्हाला आवडणं कठीण व्हायचं ना त्यावेळेस मात्र तुमच्या पुढे आघाडणे की तुम्ही शांतपणे व्हायचे कदाचित शाळेत मी तुला जडताना बघितलं होतं तेच आज समजून मी घाबरत असे पण त्या आगीत तू जळाली नव्हतीस हे करायच्या आधीच मी वेडा होऊन बसलो आणि नाही माझ्या वेडेपणात मात्र तुला खूप यातना सहन कराव्या लागल्या नाही त्या यातना नव्हत्या ते माझं प्रेम होतं माझं कर्तव्य होतं माझं आणि खरंच का तुमच्या पत्नीवरती वेळा म्हणे तुमच्या पत्नीवर म्हणजे नेमकं म्हणायचं काय तुला हे नंदिनी तूच तर माझी पत्नी आहेस ना मग माझ्यावर म्हण ना आणि हो तुला तर आता कळलंही असेल की माझं तुझ्यावर किती प्रेम होतं आणि म्हणजे आजही आहेच ना हे वेडे तुझ्याच तर प्रेमात वेडा चालू होतो ना बरं मला एक सांग मी जेव्हा वेडा होतो तेव्हा तुझ्यावर असंच प्रेम करायचं की तुझा काही तिरस्कार वगैरे करत होते माझ्याकडे नंदिनी म्हणून यायची आणि कधी दुसरेच कोणीतरी म्हणून माझा तिरस्कार पण करायचा आणि मग तू काय करायचीस मी तुम्हाला असं मजाक सांगायची की यानंतर जर का तुम्ही असं केलं तर मी अजिबात तुमच्याशी बोलणार आहे तुम्हाला काय सोडून चालली जाईल आणि मग तुम्ही हळूच माझ्या जवळ यायची माझे पाय पकडायचे आणि म्हणायचे की नंदिनी मला सोडून जाऊ नकोस ना मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय मी मरून जाईन मी खूप प्रेम करतो मी खरंच नाही राहू शकत म्हणजे एकंदरीत मी जरी वेडा असलो तरी मात्र माझं तुझ्यावर तेवढंच प्रेम होतं जेवढं आज आहे हो ना आणि याच प्रेमाच्या हट्टपोटी एके दिवशी तुम्ही चक्क स्वतःचं बोट म्हणून त्या रक्ताचं किडा पण माझ्या कपड्याला लावलं होतं काय सांगतेस काय असं वागलो मी तुझ्याशी नंदिनी माझा तर विश्वासच बसत नाही की मी तुझ्याशी असा वागलो असेल म्हणून बरं आणखी सांग ना आणखी काय काय घडलं तुझ्यात माझ्यात आणखी म्हणजे पती पत्नीच्या सहवासात जे घडायचं होतं ते म्हणजे मी काही समजलो नाही नंदिनी म्हणजे तुम्हाला कसं सांगू मला तेच कळत नाहीये असं का करते असतो हे बघ माझी जन्मजन्मीची सुट्टी असली माझी सहचारी आहे मग आपल्या पतीला सांगायला कसला संकोच अगदी निसंकोचपणे सांग सगळं काही मी बोल ना मी तुमच्या बाळाची आई होणार आहे काय म्हणालीस तू आई होणार आहे आणि बाबा हो नंदिनी 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 अगं वेडे इतक्या आनंदाची गोष्ट तू अशी घाबरत सांगते तुला तर अतिशय आनंद व्हायला पाहिजे बघ ना मी बाबा होणार आहे हे ऐकून मला इतका आनंद झाला की या आनंदाच्या भरात मी तुझ्यासाठी काय करू आणि काय नाही असंच झालंय मला हे नंदिनी सांग ना काय करू मी तुझ्यासाठी अगं बोलू ना नंदिनी आज तुम्हाला जे काही मागशील ना ते देईन मी तुला अगं बोल ना सजनी तुझ्याच साठी हे गीत आले ओठी सजनी तुझ्याच
त्यासाठी तुला स्वतःची जास्त काळजी घ्यावी लागेल. कारण ते फुल आहे ना, मला अगदी तुझ्यासारखं हवं. सुंदर, गुंड, नाजूक, अगदी तुझ्यासारखं. ती येणारा फुल मला तुमच्यासाठी पण ते परत हवं पण छान. अच्छा, म्हणजे तुला मुलगा हवाय का? नाही पण नको, आपल्याला मुलगा नको. आपल्याला एक छानशी मुलगी पाहिजे तुझ्यासाठी. आपल्याला मुलगी नको. नाही नको, आपल्याला मुलगी पाहिजे. मुलगा पाहिजे. पण तू हट्ट कशाला पाहिजे? हट्ट कशाला करताय? बरं ठीक आहे, आपण एक काम करूया. हा निर्णय आहे ना, आपण त्या जन्माला येणाऱ्या बाळालाच विचारू. नाही म्हणजे जन्माला येणारं बाळ तुम्हाला सांगणार आहे? म्हणजे मी त्याला सांगतोय ना, मी बाबा आहे त्याचा, माझं ऐकतो. तू काळजी कशाला करतेस? मी सांगतो. हे बघ, जन्माला येताना ना तुझ्या आईचे रूप घेऊन जन्माला यायचं, नाहीतर बाबा रागवतील हा तुझ्यावर. ऐकलं बाळा. आता बघ, आपल्याला ना नक्की मुलगी होईल आणि ती पण तुझ्यासारखी. तरची नमस्कार मामा. नमस्कार. अभिनंदन. हा, कशाबद्दल? आम्ही ऐकलंय की तुम्ही बाबा होणार आहात म्हणे. अच्छा, म्हणजे तुम्हाला सुद्धा माहिती झालं. हो ना मामा, मी बाबा होणार आहे आणि नंदिनी आई. आता हेच तर ऐकायचं बाकी राहिलं होतंय ना मामाश्री, आणि आज तेही ऐकायला मिळालंच. वाटलं नव्हतं मामाश्री की काय लोक केवळ संपत्तीसाठी एवढे नीच ठरवला जातील. दादा काय बोलतोस आणि नेमका कुणाबद्दल बोलतोयस हे? मी सांगतो ना लहान जावई. हो, तुमच्या वेडेपणात तुमच्या दादा वहिनीने रात्र जागून तुमची सेवा केली. तुम्ही ही तळपायची घाण मस्तकाला लावून समाजात दादा वहिनीना बदनाम केलाय तुम्ही. तुमच्या जीवाला काय भावना केलं? काय बोलताय तुम्ही? आणि हो, तुम्हाला जे काही बोलायचंय ते स्पष्ट बोला ना. शिकवण्यात काय बोलताय? हे बघा ना, अरे तुझं सदैव चांगलं व्हावं असंच आम्हाला वाटतंय, पण सत्य लपवून मला तुझ्या आयुष्याशी कुठलाही खेळ खेळायचा नाहीये. कुठलं सत्य दादा? अरे जिला तू आपली पत्नी समजून संसाराचे स्वप्न रंगवतोयस ना, हे तुझी पत्नी नसून केवळ तुझ्या सेवेसाठी पैसे देऊन आणलेले एक बाजारू नर्तकी आहे. आणि हिच्या पोटात वादत असलेलं जे बाळ आहे ना, ते बाळ देखील तुझं नाही तर दुसऱ्या मुलाचं तरी बाप आहे. खूप बोललास तू. विनाकारण माझ्या पत्नीविषयी माझ्या मनात विष पेरण्याचा प्रयत्न करू नको. नंदिनी माझी पत्नी आहे आणि तिच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. अरे केवळ पैशासाठी हिचे परपुरुषाचे असलेले अनैतिक संबंध मी आणि बाबाने प्रत्यक्ष पाहिले. अरे काय बघतोय मी सगळं? या बाबा, बरं झालं तुम्ही अगदी वेळेवर आलात. बाबा, ही नंदिनीच आहे ना? मग ही माझी पत्नी नाहीये? बघ बेटा आनंद, आता तू जरा शांत हो. अरे वेळ आला की मी तुला काय ते सगळं स्पष्टीकरण दे ना. नाही बाबा, सगळं काही लक्षात आलं माझ्या. मी तुमच्या मर्जी विरुद्ध हिच्याशी प्रेम विवाह केला, हे त्यावेळी तर तुम्ही स्वीकारलं. पण माझ्या वेळेपणात मात्र माझ्या पत्नीविषयी तुमच्या मनात काहीतरी कपट आलेला दिसतो. आता तुम्ही सुद्धा हेच सांगा की हिच्या पोटात वाढणारं बाळ हे माझं नाहीये म्हणून. काय म्हणजे हिच्या पोटात तुझं बाळ वाढतंय? म्हणजे इथपर्यंत मजाल गेली हिची. आनंद, आज तुला सत्य काय ते सांगावंच लागेल. आनंद, अरे तुझ्या वेळेपणात डॉक्टरांचं असं म्हणणं होतं की तू जिच्यासाठी वेळा झालास तिच्यासारखी हुबेहूब दिसणारी एखादी सुंदर युवती जर तुझ्या आयुष्यात आली तर कदाचित तू बरा होऊ शकतोस. म्हणून मी माझ्या या घरंदाज इज्जतीची पर्वा न करता एका कोठीवर नाचणाऱ्या नर्तकीला म्हणजे हिला या घरात आणलं. ती तुझी पत्नी म्हणून नाही तर पैशाच्या मोबदल्यात तुझी सेवा करण्यासाठी. आणि हे जर सारं खोटं असेल तर तू हिला स्पष्ट विचारू शकतोस. आणि राहिला प्रश्न हिच्या पोटात वाढणारा तर तुझ्या वेळेपणात एका अविनाश नावाच्या भामट्याशी तिचे अनैतिक संबंध होते आणि त्याचाच पाप घेऊन पोटात फिरते. तुम्ही कोणाच्या बोलण्यावरती काही एक विश्वास ठेवू नका, कारण माझे कोणाशी कोणते एक संबंध नव्हते. खोटं बोलू नका. त्या परपुरुषाचे असलेले तुझ्या ते अनैतिक संबंध मी आणि बाबाने प्रत्यक्ष स्वतःच्या डोळ्याने पाहिले.
मी तुला ताकीदही दिली तरी तू त्या परपुरुषाची तुझे ते संबंध सुरळीत ठेवले आणि त्याचाच बाप आपल्या पोटात घेऊन बसेल आणि तेच बाप आज आमच्या या घराण्याच्या माथी मारतो असता. कोणाच्या बोलण्यावरती काही एक विश्वास ठेवू नका. मी तुम्हाला सगळं काही सांगेन. मी मान्य करते की मी तुमची पत्नी नाहीये. माझ्या पोटात जो बाळ भरतो ना तो फक्त आणि फक्त तुमच्या विश्वास. एक शब्दही बोलू नकोस. खोटं बोलतेस तू, खोटं बोलतेस तू. माझी पत्नी नसूनही माझ्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, तू दिसायला माझ्या पत्नीसारखी आहेस म्हणून मी वेडेपणात तुला माझी पत्नी समजून बसलो. पण वेडातून बरा झाल्यानंतर मात्र मी तुला विचारलं होतं की नंदिनी माझ्यापासून काही लपवू नकोस, मला सगळं काही सांग, अगदी निसंकोचपणे सांग असं बोललो होतो मी तुला. वास्तविक तर तू स्वतःहून मला सांगायला पाहिजे होतस, पण नाही सांगितलंस तू मला. का लपवलेस तू माझ्यापासून? का सांगितलं नाहीस मला की तू माझी पत्नी नाहीस म्हणून? आणखी कुठला डाव खेळायचा होता तुला माझ्या? आणि आज तुम्हाला तुझ्यावर विश्वास ठेवायला सांगते. का विश्वास ठेवू मी तुझ्यावर? सांग ना, का विश्वास ठेवू? तुझ्यापेक्षा माझ्या जन्मदात्यावर जास्त विश्वास आहे. आणि हो, एक लक्षात ठेव, तू जरी दिसायला माझ्या पत्नीसारखी असलीस ना तरी तिच्या तळपायाची सळ सुद्धा तू करू शकत नाही. कारण कितीही झालं तरी माझी पत्नी विश्वासघातकी कधीच नव्हती. तू तर या घरातील प्रत्येकांचा पावली केवळ विश्वासघातच केलाय. माझ्या बाबांनी एक चांगली मुलगी समजून तुला या घरात आणलं, या घरची सून म्हणून तुला समाजात मान दिला, प्रतिष्ठा दिली. आणि तू काय केलंस? त्यांच्या विश्वासाला तळा जाऊ दिलास, विश्वासघात केलास ना त्यांचा. पंचक्रोशीत असलेल्या आमच्या घराण्याच्या इब्रतीचा कसलाही विचार न करता परपुरुषाची सुरू असलेले तुझे अनैतिक संबंध सुरूच ठेवलेस. आणि आज तर दुसऱ्याचा पाप तू माझ्या मागे मारायला निघालीस. हे तुझं स्वप्न आहे ना, कधी पूर्ण होणार नाही. कारण तुझ्या पोटात वाढणाऱ्या या पापाच्या गोळ्याचा मी स्वीकार अजिबात करणार नाही. ज्या अर्थी तू माझी पत्नी नाहीस त्या अर्थी तुझ्या पोटात वाढणारं हे बाळही माझं नाहीये. आणि हो, तसंही तू तर पैसे घेऊन माझी सेवा करण्यासाठी या घरात आली होतीस ना. मग आता बघ अगदी ठणठणीतपणे बरा झालोय मी. आता काही गरज नाहीये मला तुझ्या सेवेची. तेव्हा तू तुझ्या कामाचे पैसे घ्या आणि मुकाट्यानं चालतो घरात. या मुलच्या बाईसाठी मी तुझ्या हात धरला मला, पण यानंतर ही बाई मला या घरात एक क्षण देखील नको आहे. तिला हिच्या कामाचे पैसे द्या आणि हाकलून दे घरातून. मी सांगू तुला कुठे जाणार आहे? मी सांगू तुला कुठे जाणार आहे? आणखी एखादा श्रीमंत मुलगा बघ आणि फसव त्याला आपल्या प्रेमाच्या जाण्यात. आणि ते जर नाही झालं ना तर मग जा आणि एखाद्या वीर जुडी घेऊन जीव दे किंवा वीज पिऊन आत्महत्या कर. कारण तुझ्यासारख्या चारित्र्यहीन बाईला या घरात जागाच काय. पण माझी पत्नी म्हणून माझ्या बरोबरीनं उभं राहण्याची सुद्धा लायकी नाही आहे तुझी. अरे बघत काय बसलं? अरे काढीला घराच्या बाहेर. कारण शिळं झालेलं अन्न जर फार काळ घरात असलं ना तर त्याची दुर्गंधी पसरते आणि त्याची तीच दुर्गंधी त्याला एक दिवस घरातून बाहेर काढण्यास भाग पडते. काय म्हटलं तुम्ही तुला? एक ना एक दिवस तुला मी या वाड्याच्या बाहेर हाकलून लावणार. आता निघायचं. तुम्हाला माहिती आहे की मी काहीच केलं नाही. माझं या घराशिवाय काहीच नाही. मी कुठे जाणार आहे? तुम्ही सांगत त्यांना समजून
विचार करायचा. 1 2 आणि 3 आमच्या डोक्यात विचार येत नाही. फक्त विचार असं काय करतात? बघा बघा बिचारी किती काय वया करतात. नंदिनी कोण जाऊ? घाबरू नकोस, मी आहे ना. काहीच केलं नाही केलं. मला वाटलं दुसरं काहीच नाही. तुम्ही सांगा त्यांना. एक नंदिनी, सुद्धा एक स्त्री आहे ना. स्त्रीच्या मागं नाही समजून नका सोड नंदिनी. हे तुझ्या पोटात ओढणार कोण आहे ना? मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व झाडीपट्टीमधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगिरे या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. धन्यवाद.